परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजयराव डाके यांच्या पुढाकाराने श्रद्धेय काशाई माता यात्रोत्सव व महाप्रसाद भंडारा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, सरयुताई देशमुख यासह अनेकांनी या प्रसंगी दर्शनाचा लाभ घेतला। काशाई माता यात्रोत्सवाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत।
सेवा करत असतात असं वैद्य नागरिक असतील आपल्या सर्वांचे दैवत आहे का खूप इतिहास काशे मातेला या ठिकाणी आहे। मी या ठिकाणी काशे माता आपल्या सर्वांचे कृतीशील गतिशील माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय धनंजय भाऊ डाके मित्रमंडळाच्या वतीनं हा यात्रोत्सव आज मोठ्या संख्येने सर्व भाविक त्यांच्या साक्षीने संपन्न होत आहे। असं म्हटलं जातं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हे मांगल्य या ठिकाणी दिसते, ही प्रसन्नता आज या ठिकाणी दिसते। यामध्ये धनंजय भाऊ डाकेचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यासोबत काम करत असलेले सर्व मित्र परिवार। आणि मला विशेष या ठिकाणी कौतुक करायचं आहे की या सर्वांना आम्हा सर्वांना जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असलो तरी एक मायेची सावली देणारे आमचे सर्वांचे श्रद्धेय मार्गदर्शक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीर कांबळे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोबल उंचवण्यासाठी आणि त्यांची भेट नेहमीच प्रेरणादायी असते ते देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत। मी त्यांचं धनंजय भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं काशई माता उत्सव समितीच्या वतीने मनापासून स्वागत करतो। सर्वांना काशई मातेचे आशीर्वाद त्या ठिकाणी सदैव आपल्या पाठीशी आहे आणि यामध्ये हिंदावरून खूप चांगले आज मातृदिन आहे। त्या निमित्ताने आपण मंगलबाई डाके डॉक्टर डाके यांचं देखील तिथे पूजन केलं आहे की अन्याय या निमित्ताने आणि जगाचं प्रमाण सर्वच मातांना वंदन करतो। इथे उपस्थित आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष नंदनराव मिश्रा त्याचप्रमाणे निलेशजी माळवे शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर गिरके मानसीताई डाके धनंजय भाऊ डाके नंदू घोडेकर नागोराव भैकर रमानाथ जाधव तसेच पूर्णताई आणि त्यांचं आपण इथे अतिशय चांगला योग आहे त्यांचं वाढदिवस साजरा करत आहोत। असे धनंजय घोडके घोडेकर प्रसाद मोळे दत्तू घोडेकर सर्व आता उपस्थित मान्यवर आणि विशेषतः सर्व जे आलेल्या आमच्या भगिनी सर्व आलेले असून पुणे सर्व भगिनींचाही आणि त्यांनाही नमस्कार करतो। मित्रांनो मला आठवतं मी आणि रमेश डाके आम्ही ते नगरपालिकेत एकत्र काम करत होतं। काशईचं म्हणजे अतिशय होतं आमचे मित्र धनंजय भाऊसाहेब डाके त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याची अतिशय चांगली वाढ या ठिकाणी झालेली आहे। प्रगती मनाने त्यांना आयुष्य मिळालेलं आहे आणि इतका त्याचं विश्वासाने सांगितल्याप्रमाणे हे आमचं मी म्हटलं असं की भाऊ डाके भाऊसाहेब म्हणतो त्यांच्याजवळ खूप चांगलं कौशल्य आहे। कुठली गोष्ट करतात ती नीट नक्कीच असते
म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल, सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल, काशीचा उत्सव असेल किंवा आपल्या नगरपालिका हे सर्व उत्सव कुठलाही असो त्यातील ते आखी रेखीवपणा, ती स्वच्छता, एक प्रचंड असं त्याचं जे ज्ञान होते विजन भाऊ जाती यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर खूप छान झालेला आहे. ते गाडी पण सुंदर लागली की तसं मंदिरात आपण जातो तिथे तिथे एक वातावरण मंगलमय असलं म्हणून ते भाऊ जाती यांच्या परिश्रमातून नागपूर जाती यांच्या परिश्रमातून अतिशय छान असं तिथे रमणीय आणि मंगलमय पावित्र्य आपण ज्याला म्हणतो ते मंदिराचं पावित्र्य त्यांनी पूर्ण केले. काशी मातीचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या प्राप्तीचे आहेत. पण विशेष करून भाऊ जाते आणि मानसिकाई आणि सर्व राठी परिवाराला विशेष असे आशीर्वाद काशी माती द्यावे, आमच्या मित्र बहिणी द्यावे अशी मी काशीची प्रार्थना करतो. आपलं सर्वांचं जीवन सदैव एक प्रेमाचं असावं. आपण सर्व समाजात राहतो, सर्वांनी प्रेमाने राहावं, बंधुभावाने राहावं, आनंदाने राहावं. हा आनंद आणि प्रेम आपल्या समाजामध्ये सदैव राहावं अशी मी काशी मातीच्या मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं येणाऱ्या वर्षी चांगला पाऊस हो, सर्वांना ऐश्वर्य लाभो अशी देखील काशी मातीच्या मी प्रार्थना करतो. पुढे सोमेश त्याच निमित्ताने आमच्या आशीर्वाद अभंग तसेच आमची दाजी आशीर्वाद अभंग तसेच आमचे मित्र तसेच आमचे जवळील अतिशय आशीर्वादाचे उत्साही काम करणारे नेटवर्कचे सदस्य नारायणजी मांडवे सर्व मित्रपटू निमित्ताने अतिशय चांगला आणि सुंदर असा हा उपक्रम घेतात. त्यानिमित्त मी सर्व भावी भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी या काशाई माता ट्रस्ट काशाई माता भक्त परिवार भजनी मंडळातर्फे हा प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी ही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 5 मिनिटात महाराष्ट्रात साहेब संगमनेरला असल्यानंतर ठिकाणी आपले साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब करतायत. कारण आज मुळे खूप चांगला आहे. काशाई मातेची यात्रा आहे आणि मातृदिवस पण आहे. दोन्ही दिवस या ठिकाणी अतिशय मुहूर्त खूप चांगला आहे. दरवर्षी ही यात्रा आयोजित केली जाते. धनुभाऊ आणि सर्व त्यांचे मित्रमंडळ स्वतः उपस्थित आहे. डॉक्टर सुधीरजी पांडे हे सर्व आपण पाहतो की आपण सुंदर प्रतिनिधी असतं आणि हजारोच्या संख्येनं भाविक येत असतात, दर्शन घेत असतात, आशीर्वाद घेत असतात. याही वर्षी अत्यंत उत्साह इथे दिसतोय आणि काशाईचे दर्शन आशीर्वाद आपण घेतलेला आहे. आज मातृदिन आहे. हा मोठं एक पर्व आहे की काशाईचं दर्शन घेतोय
आता धनुभाऊंनी आयुष्य दर्शन घेण्याची संधी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे, आशीर्वाद घेण्याची संधी ही दिलेली आहे. आईचं स्थान जीवनामध्ये किती मोठं असते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ती सुद्धा आपल्या दृष्टीने एक देवता असते. त्या देवतेनंच आपल्याला जग दाखवलेलं असतं, वाढवलेलं असतं. तिथे ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस जागतिक पातळीचा होतो. संपूर्ण जगामध्ये हा दिवस मातृकी म्हणून मदर डे म्हणून ओळखला जातो. आज तो आहे. आपल्या सगळ्या निमित्ताने कष्टाचे आशीर्वाद आईचे आशीर्वाद आपल्या कायम राहावे त्याकरता मी प्रार्थना करतो आणि शब्द सांगतो. या ना ताई Thank you.